माझं नाव पृथ्वीराज विलास चव्हाण. म्हणजे स्ट्रॉबेरी लागवड ही माझी एक कल्पना होती. म्हणजे आपण विदर्भातले प्रामुख्याने आपल्या इकडे सोयाबीनच पिकवली जाते. बट म्हणजे त्याला एक कंपॅरेटिव्ह सोल्युशन म्हणून म्हणजे सोयाबीनला हमी भाव मिळत नाही, शेतकऱ्याला वातावरणाचे होणारे नुकसान व एवढं काही ते शेतकऱ्यांना परवडत नाही. त्याप्रमाणे काहीतरी नवीन लागवड करायची म्हणून मी स्ट्रॉबेरी या पिकाची लागवड केली. तर ही किती वर्षापासून करताय आपण? 3 वर्षापासून तर नाही, समजा यावेळेस पहिलाच प्रयोग होता माझा आणि पहिल्या याच्यातच मला यश मिळालं. म्हणजे असं काही हे नव्हतं हेतू की स्ट्रॉबेरी लावायचा. बट मी एक दिवस म्हणजे नाशिककडे वडिलांसोबत गेलो. अच्छा. तेव्हा तिथे बघितलं की म्हणजे माझे वडील हे कांदा क्षेत्रातले खूप मोठे उद्योजक आहे व आमची प्रायव्हेट लिमिटेड सीड्स मध्ये कंपनी आहे. तर आमच्या कांद्याचे जे बियाणे आहे ते नाशिकमध्ये उगते. तर त्या कल्पनेहून मी बघितलं की तिथं जी स्ट्रॉबेरी उगते तर ती आपल्या इकडे का नाही उगवणार. तर मी ही अशी संकल्पना वडिलाला व काकाला सुचवली माझ्या. तर त्यांनी मला सांगितलं की तू कर. त्याप्रमाणे मी ती राबवलं आणि ते यश मिळालं. म्हणजे सगळ्यात मोठं जर यश मिळालं त्यांच्यामुळेच की त्यांना मला प्रोत्साहन दिलं की तू कर, जे होईल ते होईल म्हणे. एक तर म्हणे सक्सेस होईल नाही तर फेल्युअर राहील म्हणे, बट तू करून तर बघ. तर त्या आशेवरती मी केलं व मला त्यात यश मिळालं. किती एकरामध्ये केलेली? ही मी किमान 10 गुंठे 10 गुंठे क्षेत्रात 6,000 रुपये. 10 गुंठे. हा, म्हणजे करून बघितलं. करून बघितली. 10 गुंठ्यामध्ये 6,000 रोपांची लागवड केलेली आपण. तर किती दिवसामध्ये रोप तयार होतं, म्हणजे नेमकं फळं वगैरे? रोप म्हणजे लागवडीनंतर आता नोव्हेंबर मध्ये लागवड केली. बेसिक लागवड थोडी उशिरा झाली, अगोदर पाहिजे होती, पण नोव्हेंबर मध्ये लागवड केली. तर लागवडीनंतर 45 ते 50 दिवसाच्या दरम्यान फ्लॉवरिंग स्टार्ट होते. म्हणजे जसे व्हाईट कलरचे फ्लावर्स चालू होता, यामधनच फ्रुटिंग होते. जेव्हा फ्रुटिंग चालू होते, फ्रूट प्रिपेअर होण्यासाठी 10 ते 12 दिवस व नंतर फ्रूटला कलर येण्यासाठी 4-5 दिवस, असं किमान महिनाभराची प्रक्रिया आहे फळ चालू होण्यात. बरं, खत वगैरे काही फवारणी वगैरे का प्रकार? फवारणी वगैरे बेसिक आहे म्हणजे ऑर्गॅनिक बेस वरतीच केलं. तर नीमर्क वगैरे हे इन्सेक्ट कंट्रोल साठी केले व बघितलं असेल काही ठिकाणी स्टिकी ट्रॅप्स लावलेले, म्हणजे त्यामुळे इन्सेक्ट अटॅक अगोदरच कंट्रोल केला. म्हणजे पुढचे खत व औषधी मारायचं काम नाही पडणार या हेतून. एकीकडे शेती हा उद्योग तोट्याचा मानला जातो आणि शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. तर शेतकऱ्यांना एक काय संदेश देऊ शकता तुम्ही या शेतीच्या माध्यमातून? मी ज्याप्रमाणे आता माझं ऍग्री या क्षेत्रात शिक्षणच चालू आहे. तर मी बारामतीला आहे, तर मी तिकडे बघतो. एक साइड विदर्भ आहे आणि बारामती साइडकडे जर बघितलं कंपॅरेटिव्ह, तिकडचे शेतकरी सुखी आहे मानल्या जातात आणि म्हणतात पण, आणि ते आहे पण. कारण की तिकडची शेतीमध्ये ते फळबागा, ऊस लागवड यांच्याकडे त्यांचं प्राधान्य जास्त आहे. आपला विदर्भ जर बघितला तर फक्त सोयाबीनची लागवड, आणि हे पूर्ण मार्केटमध्ये त्यांना भाव मिळत नाही. त्या कंपॅरेटिव्ह शेतकऱ्यांना पुरवडत नाही. जर आपण आपण स्ट्रॉबेरी एक इथे घेतलं 10 गुंठ्यामध्ये, तर आपल्याला याचा खर्च किती आला आणि आतापर्यंत म्हणजे खर्च निघला का? किमान मला खर्च 70 ते 80 हजार रुपये, म्हणजे लागवड, मजुरी, लेबर चार्जेस वगैरे पकडून मला 80 ते 90 हजार रुपये असा खर्च आला एकूण. आणि आतापर्यंत मी 1 क्विंटल पर्यंत माल तोडलेला आहे. माझी पुढची अपेक्षा आहे नियर अबाउट की मला 4 ते 5 क्विंटल माल 10 गुंठ्यामध्ये मिळेल. तर मार्केटिंग कसं आहे सर? मार्केटिंग जर बघितली तर आपल्या इकडे विदर्भात जर बघितलं तर जे पण स्ट्रॉबेरी खायला येते मार्केटला, ही कोल्ड स्टोरेजची असते. त्यामुळे ती फ्रेश नसल्यामुळे एवढी काही चांगली चव वगैरे नाही. आणि मी हे इथे विदर्भात लागवड केल्यामुळे प्रसिद्धी झाली. लोकांना मी ऍडव्हर्टाईज केली की आमच्या शेतात स्ट्रॉबेरी आहे. तर त्याप्रमाणे मी शेतातून म्हणजे ते स्वतःच्या हाताने गिराईकाने तोडून जर नेली तर मी 500 रुपये किलो या रेटने त्यांना देतो. म्हणजे फ्रेश स्ट्रॉबेरी असल्यामुळे त्याचे रेट जास्त मिळतात. एकंदरीत या भावामध्ये आपल्याला परवडते? हो, जर किमान मला याच्या पुढे जर 4 ते 5 क्विंटल पर्यंत जर उत्पादन मिळालं तर मला नफा तोटा होऊन मला कमीत कमी 60 ते 70 हजार रुपये मिळेल वरती खर्च निघून. बरं, आपल्या कमी वयामध्ये आपण ही जी शेती या ठिकाणी जी प्रोग्रेस करतायत, आणि भविष्यामध्ये आणखीन स्ट्रॉबेरीचा जो
आपल्याला जर मळा जर फुलवायचं जर असेल तर आपला असं काही प्रयत्न आहे? हा, आता पुढे बेसिक प्रयत्न माझा असा चालू आहे की मी आता काही दिवसाने 1 एकरामध्ये पपई ही लागवड करणार आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे पुढे सप्टेंबर मध्ये आपण आंतरपीक म्हणून जे आता मला हे कव्हर करायचं काम पडलेलं आहे उन्हामुळे टेम्परेचरमुळे, तर आपण म्हणजे फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून स्ट्रॉबेरी हे घेऊ शकतो व आपल्याही विदर्भाला एक अशी ओळख मिळेल की स्ट्रॉबेरी उगते व लोकांनाही फ्रेश स्ट्रॉबेरी खायला मिळेल. त्या हेतूने मी असा प्रयत्न चालू आहे आता. म्हणजे वेगवेगळे फळबागांचे आपण प्रयत्नात आहात. हो, चालेल. तर म्हणजे वेगवेगळ्या फळबागा जर केल्या तर त्यांना बाकीच्या सोयाबीन व इतर पिकांपेक्षा फळबागा कधी फायदेशीर ठरतात शेतकऱ्यांना. एक्झॅक्ट आपली मुलाखत ही जी आहे, हा जो संवाद आहे, अनेक शेतकरी या ठिकाणी बघतायत. याच्या संपर्कासाठी आपला पत्ता वगैरे काय सांगणार? संपर्कासाठी माझं नाव पृथ्वीराज विलास चव्हाण, मी चव्हाण नर्सरी, बुलढाणा रोड येथे राहतो, चिखली येथे राहतो आणि माझा मोबाईल नंबर 8446530503. मी सर्व शेतकऱ्यांना या पिकाबद्दल माहिती व रोपे उपलब्ध करून देईल. तर आता आपल्याला जे आपण रोपं आणले, आपलं हे जे उत्पादन घेत आहेत, आपल्याला खर्च वगैरे जास्त आला असेल? हो, मला म्हणजे हे ट्रायल बेसिस वरती होतं व काही गोष्टी माहित नव्हत्या, त्याप्रमाणे मला काही ठिकाणी जास्त पैसे द्यावे लागले. म्हणजे आता जर एकंदरीत जर समजा तुम्हाला मार्गदर्शन सल्ला जर घेतली तर एकंदरीत कमी पडेल. हो, आणि यापुढे मी म्हणजे शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चामध्ये स्ट्रॉबेरी शेतीसाठी माहिती व सर्व प्रकारची मदत त्यांना करू शकेल. युवा जे शेतकरी आहेत, ग्रामीण भागातली चिंताग्रस्त या ठिकाणी परिस्थिती निर्माण आहे की शेतकरी नकोशी वाटते मुलांना, परंतु शेती विषय काय आहे ही तुम्ही गांभीर्य या ठिकाणी लक्षात घेता काहीतरी संदेश वगैरे युवा शेतकऱ्यांसाठी काय आहे? मी संदेश असा देऊ शकेल की मी लहानपणीपासून बघतो माझे वडील व काका हे शेती संबंधातच उद्योजकात आहे. म्हणजे प्रमुख आमचा व्यवसाय म्हणजे शेतीच होती आजोबा आजीपासून. तर मी लहानपणीपासून बघत गेलो, जर कष्ट केले व योग्य रीतीने जर शेती केली तर ती पुरवडते व आपण नवीन बदल शेतीमध्ये नवीन प्रयोग जर केले तर त्याप्रमाणे शेती पुरवडते व पारंपरिक पद्धत सोडून काही नव्या दिशेने आपण वळले पाहिजे. म्हणजे आताचं जे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि आधुनिक या ठिकाणी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. पूर्वीला जसेच लाकडाचे नांगर वगैरे होते, पेरणी यंत्र, आता या ठिकाणी आधुनिक पद्धतीचं झालंय. परिणाम आधुनिक पद्धत झाली, बट म्हणजे ते टाइम वाचवत आहे आपला. त्याप्रमाणे एका हेतूने जर बघितले तर ते आपल्या चांगल्या सोयीसाठी आहे. अगोदर खूप मशागत करायला लागायची, त्याप्रमाणे मी आता एवढं स्ट्रॉबेरी फुलवली, बट मला एवढी मशागतीचं काम नाही पडलं नवीन तंत्रज्ञान व त्याच्या वापरामुळे. अच्छा, बरं लेबरच्या संदर्भामध्ये काय? लेबरच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर लेबर मिळत नाहीये. तो म्हणजे खूप मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्मित होत आहे. कारण की आता बऱ्याच गोष्टीसाठी काही हे की ट्रॅक्टर वगैरे यांना नांगरणी वगैरे होते, बट काही गोष्टी अशा आहेत जसे तण काढणे वगैरे स्वतः करणाऱ्या गोष्टी, त्याच्यासाठी लेबर नसल्यामुळे थोडी शेती अडचणीत आहे. माझं शेतकऱ्यांना सांगण्याचा हेतू हाच आहे की तुम्ही स्ट्रॉबेरीची लागवड करा व त्याच्याबद्दल जेही मार्गदर्शन लागेल मी त्याच्यासाठी तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध राहील व आपल्या सेवेस तत्पर राहील.